फुल एन्जॉय मध्ये हो नाचत दिसत या. पळा 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 हळू जोरात जोरात. गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा ब्लॉग लय भारी वास. आज लय भारी विषय. आज आपल्याकडे दिंडी येणार आहे. गुड मॉर्निंग मामा. गुड मॉर्निंग. हा घ्यायचं ना दिंडीचं पण. अको गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बघा गाईस बघा आता चाललंय तिकडे आता दिंडी आणायला. डीजे बीजे सगळं पद्धतशीर व्यवस्थित येऊ. आता डायरेक्ट नाच्यावर जायचं, नाक्यावर जायचंय आपल्या चौकात. दिंडी बिंडी येणार नाही का मग गँग बघ सगळी. हा मग आजचा आहे ना फोटो नाही व्हिडिओ व्हिडिओ. हा मग चला 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 आता आम्ही गाईस. हा मग सगळी चालले काय. मित्रांनो आता आहे ना आम्ही आता निघालोय चौकात, आपल्या आंबेडकर चौकात तिथं मेन हायवेवर. तर मग आम्ही सगळे चालले आता. कन्या शाळेतल्या मुली पण आहे, मुलं पण आहे नाही का, त्यांना घेऊन चाललोय पालखीचं आगमन करायला, त्यांचं स्वागत करायला. तर मग चाललं आता. चला तुम्हाला पण दाखवूयात. खूप मोठी रॅली बघा, तुम्ही बघत असा ना किती लांब आहे बघा. तिथून स्टार्ट आहे डायरेक्ट शेवटपर्यंत आहे अख्खी. मित्रांनो मी आता आंबेडकर चौकात आलेलो आहेत आणि तुम्हाला ट्रॅफिक दिसतच असेल. ते ट्रॅफिकचं नेम कायमचं झालेलं आहे, नुसतं गर्दीन तेन. आता आमचा DJ आम्ही वळवतोय परत रिटर्न जायला आणि पालखीला यायला कमीत कमी 10 मिनटं लागणार आहेत. तर मग आम्ही इकडचे सगळं नियोजन करू. आणि बघा आमची ताराबादला जाणारी कमानी ही मेन कमानी आमची त्या चौकातली. आणि आता DJ लावायला काय गाडी लावायला हे होत होतं कशी लावा नाही का. आणि फटाके बिटाके घेतलेले आम्ही पद्धतशीर. आणि गाडी काही मागं दिसना नाही वाटतं त्याला काही. तर आमचे मित्रपरिवार पण सगळे व्यवस्थित स्वागतासाठी सगळे रेडी आहेत. आणि आपली रॅली पण आलेली आहेत. तर फुल एन्जॉयमेंट इन फुल मजा येते नाही का. सगळे आमचे कार्यकर्ते सगळी वाट बघतात ते नाही का. आता येणार दिंडी. काही पालखी येऊ राहिली बघा मित्रांनो. दिसली का मला. आंबेडकर चौकात थांबलोय मी. आपले सगळे कार्यकर्ते तिकडे थांबलेले साईडला. चौकात थांबलोय बघा. चौकात थांबलोय मी इथं. तुम्हाला दाखवतो कसं काय. अकोल्यावरून आलेली आहे. फुल एन्जॉय मध्ये हो नाचत दिसत या. चला 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 चला. ट्रॅफिक राफ थांबवायची इथं. ट्रॅफिक थांबा थांबा. भरपूर मोठी. ट्रॅफिक थांबवलेली.
सगळे वारकरी चालत येतात सगळे बघा. या कोलीवरून आलेली. सत्कार करताना कसं काढू तिकडं. एक मिनिट. ओके ओके. सगळे आले सगळे पत्ते पैशाची हे बघा. आता मित्रांनो मी आहे ना आता डीजेच्या गाडीत आलेलो आहे आतमध्ये आणि तिथून आहे ना बाहेरून म्हणजे चालताना काही दिसत नव्हतं, इथं व्हिडिओ काढता येत नव्हती. तर मग मित्रांनी मला सांगितलं की तू आतमध्ये जा, तिथून व्हिडिओ काढ नाही का, तिथून चांगला व्ह्यू भेटेन. आणि भारी वाटत होतं नाही का, पुढून सगळं एंट्री अशी झेंडे बिंडे फडकावत आणि आतमध्ये आपली कमानीतून एंट्री मारतात ते आपल्या वारकरी. बघा कसं नाचतात ते, फुल एन्जॉयमेंट चालू आहे बाबा, सगळं व्यवस्थित आहे. आणि बघा एवढे खूप म्हणजे वयस्कर आजोबा आहे नाही का, म्हणजे हे तरी ते एन्जॉय करतात असं त्यांचं हे. आपली कमान बघा ही. धन्यवाद. आजच्या वाढती वास बघून आमच्याकडं नाही का, म्हणजे एवढे लांबून येतात चालतात, त्यांच्याकडं बघून हे वाटतं असं मोटिवेट होतं नाही का. आणि डीजेचे गाणे पण चालू आहे, त्याच्यामुळे फुल एन्जॉयमेंट चालू. म्हणजे गाणे म्हणजे देवाचे गाणे चालू तसे, ते दुसरे गाणे मी लावलेले डीजेवर, तर तेच गाणे. आणि आपले बघा हे सगळे कार्यकर्ते आपले सगळे हे, यांनी सगळं नियोजन केलेलं आहे दिंडीचं.
काहीच यांना आता राऊंड मारायचे तर गोल फिरणारे वाटतंय. मग गाणी बंद केले. वारकरी भरपूर आहे वा, बॅगे वेगे घेऊन आहे सगळं तशी. आता काय म्हणतात गाणं बद्दल का बोर्ड संपत नाही त्यांना फिरताना गाणं लावायचे का? हा तुम्ही कुठून आले का? अगस्त्याचे सगळे अगस्त्याचे का? अरे बाप, आता ते किती दिवस लागून जायला तिकडे? अजून 3 दिवस. अरे बाप, 4 दिवस. 4 दिवस आहे का? गोल रिंगण करा, गोल रिंगण करा, चला गोल रिंगण करायचं काहीच. तुमचं काय नाव काका? वागचौरे. मजा येते ना पण फिरायला, अशी मजा येते का? आचार्याच्या हाताखाली काय? आचारी हा का? काही हे सगळे पाळणार आहे नाही का, जोरात पाळणार आहे अशी. आणि आपल्या तिकडची शाळा का कन्या शाळेची पोरं पोरी पण बसलेली आहे बघा. आपल्या सर्व वारकऱ्यांना सूचना आहे. आणि ॲम्ब्युलन्स पण आलेली आहे नाही का, काही प्रॉब्लेम झाला तर काही विषय. या ठिकाणच्या संयोजक मंडळीची व्यवस्था केलेली. पळा 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 पळा, हळू जोरात जोरात. ज्यांना पावले खेळायचे तिथं भजन लागून ज्यांना ECG कडे उत्तर घ्यायचे असेल कोणाकडे समोर आलेलं आहे. आपण उत्तर घेतलं. हो आले आले, व्हिडिओ मध्ये आले तुम्ही. ओके आले आले. चला ना चला.
मित्रांनो आम्ही आता सगळे नाचत होतो डीजेच्या गाण्यावर. फुल एन्जॉयमेंट चालला होता. अशी मजा आली ना काय सांगा तुम्हाला. तुम्ही व्हिडिओ बघून तुम्हाला असं वाटलं असं नाही का काय चाललं आहे एन्जॉयमेंट. आणि आपल्या इकडच्या कन्या शाळेच्या मुली पण बसल्या होत्या निवांत. ते आमच्या बघत होते नाही का डान्स बिन्स सगळी वारकऱ्यांची असं तसं. आपलं डीजे पण आता मध्ये लावायला फुल डान्स चालला होता एन्जॉयमेंट. आजी आणि ते नाचत होते फुल नाही का वारकऱ्यांनी ती बघा. असे एन्जॉयमेंट फुल एन्जॉयमेंट चालली होती. बघा तुम्ही कसं काय चाललं आहे असं तसं. एवढा लहान मुलगा पण एवढा नाचतो भारी. आणि तो पण त्या पालखीबरोबर चालला आहे नाही का त्याला पंढरपूरला. आणि ते डान्स बिन्स बघा एक नंबर. स्माईल पण काय म्हणावं त्याला हो. सगळे एन्जॉयमेंट करतात नाही का बघा. सगळे फुल याच्यात मूडमध्ये नाही का कसं नाचतं बघा. लय भारी वाटलं हो. अशी गर्दी झालती ना काय सांगतो. सगळे काहीच आमटी असं करा बरं का जरा. झाली का नाही अजून अजून नाही झाली ना. झाली काय काय स्वयंपाक. आमटी भाकरी लापशी. वर 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 ओके. खिचडी गाईस खिचडी बळच उप धरलं थोडं वेळ का. हा काका बळच उप धरलं नाही. घे ना बघू घे. ज्यांना उपास ज्यांना खिचडी नाही का. वारकरीला जेवायचंय.
इथं लय गंभीर चर्चा चालली होती पोरांची. काय एकमेकाची माणसं घेतात हो, काय म्हणावं, नुसती चेष्टा मस्करी. लय चर्चा चालली होती, कोण काय बोललं आणि कोण कुठं काय असं तसं ते सांगा होते. हो. त्यांचा आवाज येत नव्हता, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो नाही का काय चाललंय. मित्रांनो, आता मी काय गेलो, आजींना भेटायला गेलो. इकडं वारकरी आजी आणि ते बसले होते झोक्यावर, तिथं झोका खेळत होते. त्यांना भेटूयात. आणि ते त्यांना वाटलं काय फोटो बिटो काढता काय, ते लगे उतरायला लागले. मी म्हणलं, ओ बसा बसा. अहो बसा, तुम्हाला म्हणलो असं. मग ते बसले, त्यांना म्हणून तुमची व्हिडिओ काढतो नाही का. बसली, त्यात एक आजी लय लाजत होती. मी म्हणलं, अहो बसा तुम्ही, काय नाही होत बसा. आणि त्यांचं मग गप्पा बिप्पा चाललं, ते सांगत होते आम्ही अकोल्यावरून आलो, दिंडी तिकडचीच आहे असं तसं. आणि मग त्यांना भूक लागल्या होत्या, ते म्हणल्या जाता बसतो आम्ही जेवायला. आणि मग चाललं आहे त्यांचं आता. आणि एक आजी लय लाजत होती, ती म्हणली नको नको, भीती वाटते मला झोकायची असं तसं. तरी ते 2-3 मित्र बनवते की बसा काय नाही. मग ते म्हणले जायचं आता जेवायला. मग आता काय त्यांना हळूहळू उतरवलं. बघा ती आजी म्हणते नको फोटो काढू गो, मी कसं दिसते असं तसं चाललं त्यांचं. तिकडं बसली ती. मला कुठं काय व्हिडिओ, चला काही सगळे आपल्या उतर आलेली. आजी तुमचं नाव काय? गंगूबाई गंगूबाई. तुम्ही कुठून आले? अकोल्यातून. अजून दिंडी का? आता तुम्हाला किती दिवस लागणार जायला तिकडं? आम्हाला ना हा आता 14 दिवस दाखवणार. हा हा का? अयो, आठवडाभर अजून. बापरे, बरं आहे. ते हातपाय दुखत असेल बरं. हा, इकडं पाण्याचं टँकर पण ठेवलं होतं ना इकडं. आता चाललंय यांचं जेवण. आताच बसली पहिलीच पंगती आणि चाललं जेवण. हाताची वाढ आडवी काढ ना. मोठे माणसे त्यांचे काढ राहिला. अरे जवळ जाय, झूम करायचं ना, जवळ काय करायचं. पुढे जाय ना मग. काही दुसरी खेप आहे आमची आता खिचडी खायची. बघा प्रज्वल, मी, बबलू आहे. आबे पण आहे. आबे बघा, आबे उष्टा करून गेला. आबे ओके ओके, तू महाराजच होणार आहे. आबे आजी लिंबू देऊ का? आपलं लिंबू घ्यायचं का? लिंबू आबे काय लावलं राहिलं ते? आबे खायला. आबे आबे नको नको. आबे खिचडी द्या आम्हाला. मित्रांनो, मी आत्ता जस्ट घरी आलतो. लय गरम झालं. व्हाईट शर्ट होता, पण म्हणजे वाढत येत नव्हता असं व्यवस्थित. मी म्हणलं शर्ट बदलू आणि टी शर्ट घालू नाही का. आणि विषय काय झालेला आहे, आता हे मोबाईल गरम असल्यामुळे ना, ते मी बोललेलं ते काय व्हायचं, हडकत असं म्हणजे व्हॉईस येत नव्हतं व्यवस्थित. त्याच्यामुळे मला बॅकग्राऊंडला बोलावं लागलं. तर मी ही व्हिडिओ म्यूट केली नाही का, म्हणजे याच्यात सांगत होतं असं हे जायचं तिकडं, जाऊ फ्रेश होऊन असं तसं. जरा असा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे ते गरम झाल्यामुळे मोबाईल. तुमच्या भावाने आता टी शर्ट घातलेला आहे, पुन्हा रिलॅक्समध्ये असं विषय तुम्हाला दाखवतो. वारकरी इथलची कटिंग कटिंग दाखव.
बघा आमचे कार्यकर्ते बघा गाईस लय लांबून आलेले कार्यकर्ते आमचे शिजले छोले शिजलेले ना. यांचं आता लय गडबड चालू आहे बडबड चालू आहे नुसते यांची कामं नसते काही नुसते बोलबच्चे प्रज्वल भाऊ आमच्या इकडे आहे नाही का लक्ष ठेवायला असं विषय मुलं मुलं मुली काहीच तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो आमच्या होतानी ते वारकरीचं झालंय वाटतं जेवण जेवण झालेलं आहे पाण्याची सोय केलेली आपण बघा तिकडे लेडीज बसलेल्या आहेत सावलीत बसा लय चटकी लागत आहे बसा सावलीत अरे कुठं चालला ठ्यास घेऊन काही तिकडे बसले होते काही आणि आपले बघा इकडे मित्रांनो आपले महिला मंडळ बसलेले इथं काय तू पटत तुला काही कशी मदत करतात ते बघा लिंबू कापतात ते खिचडी खाऊन ते पण पोट भरलेलं आहे मी पण खिचडी खाल्लेली आहे आता डायरेक्ट बॅटरी चार्ज झालेली आहेत घेतलं ना हो काय देऊ हे काय ना पहिलं मुलींचं जेवण झालं त्याच्यानंतर आहे ना मुलांची पंगत बसणार त्यांचं थोडे स्कोर आहे नाही का त्यांचं उरकत आम्ही बस जेवायला हे आमचे पगारी काका आहे कार्यकर्ते ते त्यांच्याकडे सगळं नियोजन आहे सगळं नियोजन ते वागतात नाही का सगळं त्यांच्याकडे नियोजन आहे अरे याची वर्गणी घ्या बरं पहिले किती देऊ काय पोरांनो पाटली द्या बर मित्रांनो आता वारकरी चाललेले आहेत पुढच्या पावली याला आबा तुम्ही आता कुठं जाणार पुढं पुढं दौरा कुठे आता पुढं डायरेक्ट विद्यापीठ आहे ना ओके चालले बघा नवसाचा पावन गणपती गुरुपूर्व या सर्व गाडीचा आता वारकरी चाललेले आहेत मग आता आमचं काही जेवण बिवण आहे नाही का जेवण करतो हो काका जेवले का नाही तुम्ही जेवले का कुशल गेला का तो चालत आज चाललोय आम्ही जेवायला आमचे जोशी काका आहे मित्रांनो दिंडी चाललेली आहेत झालं शांत वातावरण सगळं गर्दी आमची
गेल्यामुळे बघा शांतता कशी झाली, सगळं सुरसुराट झाला, अजिबात सुखसुकाट कोण दिसत नाही इथं बघा. तर आपले आहे आपले तर मित्रपरिवार चाललं आवरावरी, आणि एक शेवटची गाडी राहिलेली ती पण जाणार आहे. असं विषय. आता यांचं काय विषय माहिती का, त्यांचा स्टॉप आहे ना डायरेक्ट विद्यापीठमध्ये, आता तिथं थांबणार रात्री. यावेळी तर कमीत कमी 14-15 किलोमीटर आहे नाही का विद्यापीठ असं. तर मग झालंय आता ओळखलं सगळ्यांचं. काहीच तुम्हाला ब्लॉग आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असं एवढंच. ओके बाय.